सर्वांना हरिओम. आपण आज मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 146चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 146 असा आहे. दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी. पुढे सर्व जाईल काही न राहे, मनासंत अनंत शोधून पाहे. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी. पुढे सर्व जाईल काही न राहे, मनासंत अनंत शोधून पाहे. या श्लोकाच्या पहिल्या चरणामध्ये शब्द आलेला आहे लोचनी, म्हणजे डोळ्यांना. लोचनीचा अर्थ आहे डोळ्यांना. कल्पकोडी म्हणजे कोट्यावधी कल्प. कोट्यावधी कल्प. दुसऱ्या ओळीत शब्द आलेला आहे अकस्मात, म्हणजे एकाएकी, अचानक. पुढे शब्द आलेला आहे आकारले, म्हणजे आकाराला आलेले. दुसरा अर्थ आहे डोळ्यांना दिसणारे. असे दोन अर्थ आहेत. आकारले म्हणजे आकाराला आलेले, डोळ्यांना दिसणारे. काळ म्हणजे मृत्यू. काळचा अर्थ आहे मृत्यू. मोडी, मोडीचा अर्थ आहे नाश करतो. इथे मोडीचा अर्थ आहे नाश करतो. शब्दशः अर्थ आहे मोडतो, आणि मोडतो म्हणजे त्या वस्तूचा नाश होतो. चौथ्या चरणात शब्द आलेला आहे संत. संतचा अर्थ आपण आतापर्यंत जो घेतलेला आहे तो अर्थ इथे नाही आहे. संतचा अर्थ आहे शाश्वत, कायम टिकणारे, सत्य, असा संतचा अर्थ आहे. कारण संत शब्द पण सत्यावरूनच निर्माण झालेला आहे, उत्पन्न झालेला आहे. समर्थ सांगतात, हे माझ्या मना, जे जे काही या डोळ्यांना दिसते आहे आणि इंद्रियांना जे जाणवत आहे ते कल्पानुकल्पे राहणारे नाही. ते कल्पांतापर्यंत राहणारे नाही, कारण ते शाश्वत नाही. म्हणून जेवढे जेवढे आकाराला आलेले आहे त्या सर्व वस्तूंना काळ मोडून टाकतो, नष्ट करतो. प्रलयकाळी तर सर्वच नाश पावणार आहे, काहीही शिल्लक राहणार नाही. म्हणून जे शाश्वत आहे, कायम टिकणारे आहे आणि अनंत ज्याला म्हणतात त्याचा शोध घे. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ समजून घेऊ. समर्थ सांगतात, हे माझ्या मना, जे जे काही या डोळ्यांना दिसते आहे आणि इंद्रियांना जे जाणवते आहे ते कल्पानुकल्पे राहणारे नाही, कल्पांतापर्यंत राहणारे नाही, कारण ते शाश्वत नाही. म्हणून जेवढे जेवढे आकाराला आले आहे त्या सर्व वस्तूंना काळ मोडून टाकतो, नष्ट करतो. प्रलयकाळी तर सर्वच नाश पावणार आहे, काहीही शिल्लक राहणार नाही. म्हणून जे शाश्वत आहे, कायम टिकणारे आहे आणि अनंत ज्याला म्हणतात त्याचा तू शोध घे. असा या 146 श्लोकाचा
सरळ आणि सोपा अर्थ आपल्याला सांगता येईल. सत्य आणि खरे हे दोन्ही शब्द समानार्थी असले तरी त्यांच्यात मूलभूत सूक्ष्म फरक आहे. आपण सत्याला समानार्थी सांगतो खरे, पण दोघांमध्ये फरक आहे, सूक्ष्म फरक आहे. परमार्थात सत्य असते आणि व्यवहारात खरे असते. परमार्थामध्ये जे असते ते सत्य असते आणि व्यवहारात असते ते खरे असते. परमार्थातले सत्य म्हणजे खरे नाही आणि व्यवहारातले खरे म्हणजे सत्य नाही. परमार्थातले सत्य म्हणजे त्याला खरे म्हणता येणार नाही आणि व्यवहारातले जे खरे आहे त्याला सत्य म्हणता येणार नाही. आपल्या दृष्टीने जे डोळ्यांना दिसते त्याला आपण खरे मानतो. आपण जे आपल्या डोळ्यांना दिसतं त्याला आपण खरं मानतो. पण दिसणाऱ्या सर्व वस्तू कायम त्याच स्वरूपात नसतात. त्यामध्ये सतत बदल होत असतो. आज आपल्याला दिसत असलेली वस्तू कालांतराने दिसत नाही. काही वर्षानंतर, काही काळानंतर आज आपल्याला दिसत असलेली वस्तू पुन्हा कालांतराने दिसत नाही आणि त्यामुळे ती वस्तू भविष्यात दिसण्याचा प्रश्नच येत नाही. एकदा वस्तू आपल्या समोरून नाहीशी झाली, नाश पावली की मग ती वस्तू पुन्हा भविष्यात दिसण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून आपली खरेपणाची व्याख्या चुकीची आहे. आपण काय करतो? आपण वर्तमान काळात जे आहे त्याला खरे मानतो, पण जी गोष्ट भूतकाळात नव्हती आणि भविष्यकाळात नसणार आहे तिला खरे मानता येत नाही असे शास्त्रकार सांगतात. जी गोष्ट भूतकाळात नव्हती आणि भविष्यकाळामध्ये नसणार आहे तिला खरे मानता येत नाही असे शास्त्रकार सांगतात. परमार्थामध्ये जे काल म्हणजे भूतकाळात होते, परमार्थात जे काल म्हणजे भूतकाळात होते आज म्हणजे वर्तमान काळात आहे आणि तेच उद्या म्हणजे भविष्यकाळातही राहणार आहे, त्याला सत्य समजावे अशी व्याख्या केली आहे. आणि त्या दृष्टीने आपण जर विचार केला तर आपल्या डोळ्यांना दिसणारे हे सर्व दृश्य विश्व जे आहे, हे सर्व दृश्य जगत जे आहे आणि जगामधील विश्वामधील प्रत्येक घटक हा नाशवान असल्यामुळे तो खरा नाही. या जगातली प्रत्येक गोष्ट ही मिथ्या आहे, भासमान आहे आणि म्हणून नाशवान आहे. या जगातली प्रत्येक गोष्ट मिथ्या आहे, भासमान आहे आणि म्हणून नाशवान आहे हा सिद्धांत आहे. मृगजळ सूर्योदयापूर्वी नव्हते, सूर्यास्तानंतर दिसत नाही, फक्त दुपारीच दिसते म्हणून ते भासमान आहे. आणि त्यात असलेले पाणी जे आहे ते पाणी जशी आपली तहान भागवू शकत नाही त्याप्रमाणे हे सर्व आपल्याला डोळ्यांनी जी दिसते आहे ते नष्ट होणारे आहे. एक ना एक दिवस त्याचा नाश होणार हे निश्चित आहे. म्हणून ती गोष्ट सत्य नाही. तेवढ्या वेळापुरती, वर्तमान काळापुरती आपल्याला ती खरी वाटते. पण आपण आत्ता पाहिलं तसं परमार्थामध्ये खरं काय आणि सत्य काय, तर आपण आता पाहिलं ते जे कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे त्याला सत्य म्हणायचं. आणि जे काल नव्हते, आज दिसते, उद्या नसणार आहे ते असत्य, म्हणजे आपल्या भाषेत ते खरं आपण मानतो पण ते असत्य आहे, चुकीचं आहे ते. एक ना एक दिवस आपण जे जे पाहतो
त्या सर्वांचा नाश होणार आहे. जी जी वस्तू आकाराला आलेली आहे त्यापैकी कित्येक वस्तूंचे आकार मोडून पडलेले आपण नेहमी पाहतो. जी जी वस्तू आकाराला आलेली आहे त्यापैकी कित्येक वस्तूंचे आकार मोडून पडलेले आपण पाहतो. त्या आकारात सतत बदल होताना पाहतो, म्हणून ते सत्य नाही. अगदी सांगणारा आणि ऐकणारासुद्धा सत्य नाही. कारण बघा, आपल्यामध्ये सुद्धा सतत बदल होतो आहे. क्षणाक्षणाला आपले शरीर बदलते आहे. ज्यावेळी आपण ऐकायला बसलो किंवा सांगायला बसलो त्यावेळी आपण जसे होतो तसे आता नाही. आपण जसे होतो सुरुवातीला 5 मिनिटापूर्वी 10 मिनिटापूर्वी तसे आता नाही. पण हे आपल्याला खरे वाटणार नाही. हा बदल अत्यंत वेगाने होतो आहे. आपल्याला खरं का वाटत नाही? हा जो बदल होतो आहे, क्षणाक्षणाला बदल होतो आहे, तो अत्यंत वेगाने होतो आहे. थोडं मागे वळून पाहिलं तर जन्माला आलेल्या क्षणी आपण प्रत्येकजण आणि आत्ता या घडीचे आपण यामध्ये किती मोठे परिवर्तन झाले आहे हे आपण प्रत्येकजण निश्चित मान्य करूच. म्हणून सतत बदलणारी वस्तू आणि जी जी आपल्या डोळ्यांना दिसते ती वस्तू खरी नाही, असत्य आहे. शास्त्रीय भाषेमध्ये तिला असार किंवा अनात्म वस्तू म्हणतात. जी वस्तू असत्य आहे त्या वस्तूला शास्त्रीय भाषेमध्ये अनात्म वस्तू किंवा असार म्हणतात. जी गोष्ट सत्य आहे ती अव्यक्त आहे, निर्गुण, निराकार, निर्विकारी आहे. अव्यक्तातून व्यक्तरूप निर्माण होते. अव्यक्तामधून व्यक्तरूप निर्माण होते. आपण व्यक्त आहोत म्हणून आपण व्यक्ती असा शब्द वापरतो. ही व्यक्ती म्हणजे व्यक्त झालेली प्रत्येक वस्तू. व्यक्ती म्हणजे काय? व्यक्त झालेली प्रत्येक वस्तू काही काळापुरती येथे वावरते आणि पुन्हा अचानक नाहीशी होते, नष्ट होते, अव्यक्तामध्ये विलीन होते. 3 गुण आणि पंचमहाभूते. 3 गुण सत्व रजतम आणि पंचमहाभूते यांच्या चौकटीत चालणाऱ्या प्रकृतीच्या या खेळाला दृश्य जगत असे नाव आहे. पण हे अंतिम सत्य नाही. म्हणून ते प्रत्यक्ष दिसत असले तरी ते भ्रमरूप आहे. हे जे आपल्याला जगत दिसतं ते प्रत्यक्ष दिसतं खरं आहे, पण ते भ्रमरूप आहे. पाण्यावर आलेला बुडबुडा किती वेळ पाण्यावर टिकतो? त्याचे आयुष्य क्षणभर तरी असते का? तसा या विश्वातील प्रत्येक जीव म्हणजे या दृश्य जगतावर आलेला बुडबुडा आहे. तो क्षणिक टिकणार आहे. त्याचे अस्तित्व जास्त काळ टिकणार नाही. पण आपल्या दृष्टीला अशी सवय लागलेली आहे की जे दिसेल ते पाहावे आणि त्याला खरे मानावे, अशी आपल्या दृष्टीला सवय लागलेली आहे. परंतु जे रहस्यात्मक असते, जे रहस्य असते, गुप्त असते, जे रहस्य असते ते नेहमी गुप्त असते, हे आपण समजून घेतले पाहिजे. जे आपल्या बाह्य इंद्रियांना दिसणारे आहे ते सर्व असार आहे, सर्व मिथ्या आहे. जे गुप्त असते ते सूक्ष्म असते,
आणि तेच सार असते, सत्य असते. सार आणि सत्य काय आहे? जे गुप्त असते ते सूक्ष्म असते आणि तेच सार असते म्हणजे सत्य असते. माऊली हरिपाठातील 3ऱ्या अभंगातून आपल्याला हेच समजावून सांगतात. त्रिगुण असार, 3 गुणांनी बनलेले जे जे काही आहे ते ते सर्व असार आहे, ते सत्य नाही. त्रिगुण असार म्हणजे सत्व रज तम या 3 गुणांनी, तसेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 महाभूतांनी जेवढे जेवढे आकाराला आलेले आहे तेवढे नाम, रूप, दृश्य जगत हे सारे काही असार म्हणजे नाशिवंत आहे. जे जे आकाराला आलेले आहे त्याला नाव आहे, त्याला रूप आहे, त्याला आकारही आहे आणि म्हणून हे सर्व नाशिवंत आहे म्हणजे असार आहे. पंचमहाभूतांना नाश आहे, त्रिगुणांना नाश आहे. जे जे काही आकाराला येते व ज्या ज्या वस्तूला नाव आहे, रूप आहे, त्या सर्वांना नाश आहेच. आज ना उद्या हे सर्व नष्ट होणार आहे. अगदी हे विश्व, ही सृष्टीसुद्धा, कारण ती आपल्या डोळ्यांना दिसते. हे विश्व आपल्या डोळ्यांना दिसते, त्यामुळे जो नियम आहे की जे जे दिसते ते ते सर्व नाशवान आहे. कोणतीही गोष्ट या जगात वावरणारी, दिसणारी, कायम टिकणारी नाही. या सर्वांवर काळाची सत्ता आहे. कालांतराने हे सर्व नष्ट करतोच. काळाची या सर्वांवर सत्ता असल्या कारणाने तो कालांतराने हे सर्व नष्ट करतोच. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याची ज्याची ज्या वेळेला वेळ येते त्या त्या वेळेला तो सर्व गोष्टी नष्ट करतो. जे बदलते त्याचे मोजमाप काळ करतो. म्हणून समर्थ सांगतात, दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी. आणि पुढच्या चरणातून समर्थांनी आपल्याला सावधानतेचा इशारा दिला आहे. पुढे सर्व जाईल काही न राहे. हे मनुष्या, तू भ्रमात राहू नको. आपल्या संपत्तीचा, आपल्या वैभवाचा, पद, पैसा, प्रतिष्ठा, सौंदर्य इत्यादीचा आपण गर्व करू नये. कारण या गोष्टी आपल्याला काही विशिष्ट काळापुरत्याच प्राप्त झालेल्या आहेत. काही क्षणापुरत्या आपल्या जवळ आहेत. नंतर या सर्व गोष्टी आपल्याला सोडून जाणार आहेत. अगदी आपले शरीरसुद्धा एक ना एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे. कारण ते पण 3 गुणांनी बनलेले आहे, पंचमहाभूतांनी तयार झालेले आहे आणि त्यामुळे आपलं शरीर देखील आपली साथ देणार नाही. ते शरीर देखील आपल्याला सोडून जाणार आहे. म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज एका अभंगातून सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराजांनी सुद्धा आपल्याला सावधानतेचा इशारा दिला आहे. काय म्हणतात ते? नाशिवंत देह जाणार सकळ. जाणार शब्द मध्ये आहे, त्याचा उपयोग कसा करायचा? नाशिवंत देह जाणार आणि परत नाशिवंत सकळ जाणार. एकतर आपला देह नाशिवंत आहे, क्षणाक्षणाला त्याचा नाश होतो आहे, आणि त्या देहाबरोबरच महाराज सांगतात नाशिवंत सकळ जाणार. सर्व काही आपण जे जे कमावलेलं आहे, कमावतो आहे, प्रापंचिक गोष्टी त्या सर्व नाशवान आहेत आणि
पुढे काय म्हणतात, आयुष्य खातो काळ सावधान, सावध व्हा आयुष्य खातो आहे. कोण? काळ म्हणजे मृत्यू आपलं आयुष्य खातो आहे. एक एक दिवसांनी क्षणाक्षणाला आपलं आयुष्य कमी होतो आहे. असे हे सर्व या जगामधलं क्षणिक आहे, अशाश्वत आहे, भासमान आहे. परंतु असे जरी असले ना तरी या अशाश्वत जगात आपण जन्माला आलो असलो तरी आपल्याला शाश्वत सत्य काय आहे ते शोधून काढता येते. एवढेच नाही तर तिथपर्यंत जाऊन आपल्याला शाश्वत बनता येते. मग प्रश्न असा आहे, शाश्वत काय आहे, सार काय आहे, सत्य काय आहे? माऊली त्यात अभंगाच्या पुढच्या भागात सांगतात. शाश्वत काय आहे? निर्गुण हे सार. जे निर्गुण निराकार आत्मतत्व आहे, जे ब्रह्मस्वरूप आहे तेच शाश्वत आहे, तेच सार आहे. जे निर्गुण निराकार आहे ते सार आहे आणि त्रिगुणांनी बनलेलं सर्व असार आहे. ब्रह्मस्वरूप जे आहे ते शाश्वत आहे, तेच सार आहे. कारण निर्गुण ब्रह्म दृश्याच्या पलीकडे राहतं. आपण म्हणतो ना देव दिसत नाही, त्याचं कारण हे आहे, ते जे ब्रह्म आहे तो जो देव आहे आपल्या भाषेतला तो दृश्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे दृश्याचे कोणतेही धर्म, कोणतेही गुणधर्म त्याला लागू पडत नाही. वेद आणि श्रुती सांगतात की हे दृश्य नाशिवंत आहे, निर्गुण ब्रह्म तेवढे शाश्वत आहे. कारण दृश्य जगताप्रमाणे त्याचा कोणत्याही परिस्थितीत नाश होत नाही. ते ब्रह्म दिसत नाही म्हणून काय झाले, ते सगळीकडे भरून राहिलेले आहे. ते सूक्ष्म रूपामध्ये इथे तिथे खाली वर सर्वत्र व्यापलेले आहे. ते सूक्ष्म रूपात असल्याने आपण त्याचा शोध घेतला पाहिजे, असे स्वामीजी आपल्याला अंतिम चरणातून सांगतात. मना संत अनंत शोधून पाहे. बरं, हे सूक्ष्म सत्य आपल्याला शोधायचं आहे. ते शोधून काढण्याआधी साधना करून सूक्ष्म ब्रह्म पाहण्याचे आणि अनुभवण्याचे सामर्थ्य आपण अंगी बांधले पाहिजे. समर्थ सांगतात ते सत्य शोधून काढण्याआधी साधना करायला पाहिजे. साधना करून ते सूक्ष्म ब्रह्म पाहण्याचे आणि अनुभवाचे सामर्थ्य आपण आपल्या अंगी बांधले पाहिजे. संत संगतीत राहिल्यावर सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने आपल्याला ते साध्य करता येतं. स्वामीजी सांगतात आपल्याला शोधायचे. काय शोधायचे? सत्य संत अनंत. मना संत अनंत शोधूनही पाहे. मग तो संत अनंत आहे कोण? तर तो पिंड ब्रह्मांडात्मक सृष्टीपेक्षा वेगळा आहे. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद वगैरे गोष्टी या सर्वांचा आकाराशीच संबंध आहे. म्हणजे जे जे आकाराला आलेले आहे त्याच्याशी यांचा संबंध आहे. नामाचा, रूपाचा, संबंधाचा, जाती वगैरे. मुख्य देव, मुख्य ब्रह्मतत्व जे आहे ते निर्गुण निराकार आहे. तोच स्वामीजींचा संत अनंत आहे. अशा शाश्वत अनंताचा शोध म्हणजे खऱ्या सुखाचा, शाश्वत सुखाचा शोध, किंबहुना शाश्वत सुखाची प्राप्तीच. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.